सुगंधी मावा व इतर नशेचे पदार्थ कोपरगाव शहरात विकले जात आहे। तरुण वर्ग जात आहे या व्यसनाच्या आहारी। कोपरगाव शहर पोलीस ठाणे करत आहे दुर्लक्ष। जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालण्याची नितांत गरज आहे। शहरात व परिसरात सर्रासपणे विकले जाणारे मावा व इतरही नशेचे पदार्थ, त्याचप्रमाणे हातभट्टी दारू, देशी दारू व यातून निर्माण होणारी गुंडागिरीने शहरात अक्षरशः उच्छाद मारला आहे। यामागून मागील काळात भरदिवसा गोळीबार सारख्या घटना शहरात घडल्या आहे। मात्र याकडे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मुद्दाम कानाडोळा करत आहे का, किंवा त्यांच्या आशीर्वादानेच हे सर्व काही चालत आहे का, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे। किंबहुना पोलिसांचा अवैध व्यवसायांवर व गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही असेच वाटत आहे। फक्त शहर रिकामी गाडी फिरवून सायरन वाजवण्यातच पोलीस धान्यता मानत आहे। शहरामध्ये नशेच्या पदार्थांचा बोलबाला झाला। ठराविक ठिकाणी हे पदार्थ विकले जातात। तरुण वर्ग याला बळी पडत आहे। फार मोठ्या प्रमाणात हे व्यसन जडत आहे। यामुळे देशाचे भविष्य घडविणारे तरुण वर्ग या व्यसनाच्या आहारी अडकला आहे। ही चिंतेची व गंभीर बाब आहे। आपली तरुण पिढी या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शहरातील सुजाण समजदार नागरिकांनी पोलिसांना यावर कारवाई करण्यास भाग पाडावे। तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी याबाबत लक्ष घालावे व तरुण पिढीला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे। पोलिसांनी केवळ हातभट्टी दारू व कारवाई करण्याबरोबरच शहरातील नशेच्या पदार्थांवर सुद्धा बारीक लक्ष ठेवून मुळापर्यंत जाऊन त्याच्यावर जबर कारवाई होणे गरजेचे आहे। तरुणांना या विळख्यातून मुक्त करावे आणि माय बहिणींचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे, हीच कोपरगाव शहरवासियांची अपेक्षा आहे।